मी आहे राधिका आणि राधिका आज तुमच्यासाठी स्पेशल असे घेऊन आले आहे ते म्हणजे सुरमई फ्राय। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण इन्स्टंट बघूया सुरमई फ्राय। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, म्हणजे राधिका रोज स्पेशल तुमच्यासाठी काय नवीन घेऊन येते हे लगेच तुम्हाला कळेल। तर पहा, सुरमई फ्राय करण्यासाठी इथे मी घेतली आहे सुरमई, तांदळाचं पीठ, रवा, घरचा लाल तिखट मसाला, आले लसूण पेस्ट, पुदिना, मीठ। इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतला आहे, राधिकास किचनचा स्पेशल मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे, चिंचेचा कोळ घेतला आहे, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल घेतलं आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। तर पहा, इथे मी अगोदर मॅरिनेशन करणार नाही, मी इन्स्टंट सुरमई कशी फ्राय करायची ते दाखवणार आहे। इथे आलं लसूण पेस्ट, इथे मी हे जे लसूण, आलं, पुदिना आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट नाही घेतली, मी असंच इन्स्टंट दाखवत आहे तुम्हाला। कोथिंबीर, पुदिना, घरचा लाल तिखट मसाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता, मीठ इथे थोडं घालायचं, पुन्हा कोटिंगला अजून आपण घालणार आहे। इथे लिंबाचा रस, चिंचेचा कोळ, हळद, राधिकास किचन स्पेशल मसाला। तुम्हाला जर हवा असेल तर इथे मी आय बटन मध्ये लिंक देणार आहे, त्याच्यावरती ओपन करा आणि इथे थोडं तांदळाचं पीठ, इथे मी 2 ते 3 स्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। आणि इथे मी 2 ते 3 स्पून पाणी घालून घेत आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट करू शकता। इथे अजून थोडं मी पाणी घालून घेणार आहे, 1 स्पून। आता ही व्यवस्थित पूर्ण पेस्ट करून घ्यायची। तर आता आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित बुडवून ह्याला व्यवस्थित सगळा मसाला लावून घ्यायचा। आता पहा, इथे मी लगेचच फ्राय करायला घेणार आहे। आपण हा मसाला ह्याच्यामध्ये मुरवत ठेवणार नाही, तुम्ही ठेवू शकता 10 मिनिटं 15 मिनिटं, पण मी इन्स्टंट दाखवत आहे। आता मी अशाच पद्धतीत सगळे करून घेणार आहे। तर पहा, सगळा मसाला ह्याला लावून झाला आहे। आता आपण त्याला वरून कोटिंग करण्यासाठी काय काय घेतले पहा। इथे मी रवा घेतला आहे, तांदळाचं पीठ, हळद, मीठ, घरचा लाल तिखट मसाला आणि राधिकास किचन मसाला आणि ही कोथिंबीर घेतली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही फक्त लाल तिखट मसाला, मीठ, तांदळाचं पीठ आणि रवा फक्त घेऊ शकता। मी कोथिंबीर ही घेतली आहे। कोथिंबीर ज्या वेळेस सुरमई आपण फ्राय करतो त्याच्यानंतर खूप छान तिला एक दिसायला छान दिसते, कोथिंबीर छान तिला व्यवस्थित फ्राय झालेली असते। आता पहा, व्यवस्थित मिक्स झाला आहे। पहा किती छान याला मसाला लागला आहे। आता जोवर आपला मसाला सगळा तांदळाचं पीठ आणि रवा ओढून घेत नाही, ड्राय होत नाही, तोवर ह्याला पूर्ण असं कोटिंग करत राहायचं आहे। पहा, आणि एकदम हलक्या हाताने सुरमई एकदम हे असते नाजूक, लगेच खराब होते, हिला जास्त प्रेशरच्या नळाखाली ही धुवायची नाही, एकदम हलक्या हाताने। पहा
पूर्ण ड्राय झाले आहे. आता मी सेम पद्धतीत सगळे कोटिंग करून घेणार आहे. इथे पहा सगळे कोटिंग माझे झाले आहे आणि इथे पॅन ही तापला आहे. तेल हे टाकून घेतलं आहे मी आणि तेल तापले का आता आपण चेक करूया. तेल तापलं आहे आपलं. तेल तापलं आहे आपलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण सुरमई सोडून घेऊया. जेवढे पीस बसतात तेवढेच घालायचे आपण. इथे तुम्ही थोड्याच तेलामध्ये पॅन वरती फ्राय करू शकता. आता इथे आपल्याला मीडियम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे आहे. सुरमई लगेच फ्राय होते. गॅसची फ्लेम जास्त करायची नाही, नाहीतर वरून कोटिंग लगेच जळून जाईल. तर पहा आता आपण चेक करून घेऊया सुरमई आपली भाजली का एक साईडून. तर पहा अजून नाही भाजली. आता इथे 4 मिनिटं झाले आहेत सुरमईला आणि लो फ्लेम वरती आहे, मीडियम फ्लेम वरती नाही. आता मी फ्लेम थोडी वाढवते. आता 2च मिनिटं आपल्याला लागणार आहे तिथे. तर एक साईड आपल्याला फ्राय करण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात. 5 ते 6 मिनिटांनी आणखीन एकदा आपण चेक करणार आहे. आता आणखीन एकदा आपण चेक करून घेऊया. तर झाले आहे आपली सुरमई ह्या साईडून फ्राय. आता आपण अगदी हलक्या हाताने पलटवायचे आहे. आता आपण सगळा पलटवून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने. सुरमई खूपच नाजूक असते. इथे तुम्ही दुसरा चम्मच किंवा उलटण्याची मदतीने करू शकता. मला इथे 6 मिनिटं लागले आहेत एक साईडून सुरमई फ्राय करून घेण्यासाठी. इथे मी गॅसचीही काळजी घेतली आहे. लो टू मीडियम वरतीच केला आहे. जास्त जेव्हा तेलाचं टेम्परेचर होत होतं तेव्हा मी गॅस लोला नेला होता आणि जेव्हा टेम्परेचर वाढत होतं, कमी होत होतं, तेव्हा मी मीडियमला घेऊन गेले. आता इथे आपण 5 ते 6 मिनिटं लो टू मीडियम वरती फ्राय करून घेणार आहे. तर पहा इथेही मला त्या साईडला भाजायला 5 ते 6 मिनिटं लागले आहेत. पहा आता आपण हे काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. बघा किती सुंदर फ्राय झाले आहे. व्यवस्थित तेल नितळवून टिश्यू पेपर वरती काढा किंवा मग कुठल्याही दुसऱ्या पेपरवरती काढू शकता. आता मी सगळा काढून घेणार आहे. आता इथे मी मिरचीला अशा उभ्या चिरा मारून घेतल्या आहेत. ह्याही मी आता 5 मिनिटात फ्राय करून घेणार आहे.